नमस्कार मित्रांनो, मी लौकिक अग्रवाल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, नुकतंच रिलायन्स जिओनं ह्या लॉकडाऊनच्या काळात 1,50,000 कोटी रुपये मार्केटमधून उभे केलेले आहेत. जे कोणाला जमलं नाही, लोकांच्या जवळपास नोकऱ्या गेल्या, सगळ्या गोष्टींचं त्यांचं खूप सारं नुकसान झालं. बरेच उद्योगधंदे आता डबघाईला आलेले आहेत. छोटे मोठे व्यवसाय उद्ध्वस्त झालेले आहेत. ह्या सगळ्या काळात सुद्धा फक्त देशाची ही एकमेव अशी कंपनी आहे रिलायन्स जिओ, की जिने 1,50,000 कोटी रुपये मार्केटमधून उभे केलेले आहेत. त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या कंपन्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेले आहे. त्याच्यामध्ये मग असेल तुमचं फेसबुक, गुगल, सिल्वर लेक, त्यानंतरनं KKR, मोबलक, त्यानंतर अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी, ह्या सगळ्यात नामवंत कंपन्यांनी परदेशातल्या रिलायन्स जिओमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. ती का केली मित्रांनो, हे समजून घेतलं पाहिजे आपण. तर याच्यामध्ये एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट हीच आहे की मी जेव्हा तुमच्या थंबनेलवर म्हटलेलं आहे की 90% यशस्वी उद्योजक ही गोष्ट करूनच बिझनेसमध्ये यशस्वी होतात, त्याचं कारणच हे आहे. जर तुम्हाला बिझनेसमध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्हाला ही गोष्ट करावीच लागणार आहे. मग तुमचा बिझनेस छोटा असो किंवा मोठा असो. तर ही जी गोष्ट आहे मित्रांनो, ती आहे तुम्ही बाजारातून फंड रेज करणं किंवा तुमच्या प्रोजेक्टसाठी किंवा तुमच्या बिझनेससाठी योग्य असा इन्व्हेस्टर निवडणं किंवा एक चांगला इन्व्हेस्टर तुमच्या बिझनेससाठी येणं, म्हणजे कोणीही तुमची बिझनेस आयडिया ही विकत घेण्यासारखंच आहे. तुम्हाला एखादा चांगला इन्व्हेस्टर जर मिळाला तुमच्या बिझनेससाठी, तर तुम्ही कुठलाही धंदा बिनधास्तपणे निर्धोकपणे करू शकता. ह्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात, एक लक्षात घ्या. ह्युमन माइंडचं मी तुम्हाला गणित सांगणार आहे की जर तुम्ही स्वतःचे पैसे एखाद्या उद्योगात घातले तर तुम्हाला माहिती असतं की हे माझे पैसे नुकसान झालं तर माझं होणार आहे, माझं त्याच्यामध्ये कोणी बाप नाही आहे. पण इथं जर तुमच्या मागे इन्व्हेस्टर असेल तर इन्व्हेस्टरचं सायकोलॉजिकल प्रेशर तुमच्यावरती राहणार आहे की मला त्याला पैसे देणं आहे, त्याच्याशी तुमचा काही ना काही अंशी करार झाला असेल. आणि त्याहूनही जास्त की तुम्ही ही एक कन्सेप्ट किंवा तुम्ही तुमची जी बिझनेस आयडिया आहे ती पहिल्यांदा कोणाला तरी विकू शकलाय, हे लक्षात घ्या. आणि ते पण जर तुमच्या इन्व्हेस्टरलाच जर तुम्ही ती बिझनेस आयडिया विकू शकला, म्हणजे जर समजा उद्या तुम्हाला एखादी फार्मा कंपनी टाकायची आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही बाजारात 4 जणांना, 40 जणांना, 50 जणांना, 100 जणांना जाऊन भेटल्यानंतर तुम्हाला एक इन्व्हेस्टर मिळतो. त्या इन्व्हेस्टरकडनं तुम्हाला एक्स अमाऊंट मिळते. त्या एक्स अमाऊंटमध्ये तुम्हाला माहिती आहे की तुमच्या खिशातलं काही गेलेलं नाही आहे, पण तो इन्व्हेस्टर तुमच्या भरोशावरती तिथं इन्व्हेस्ट करणार आहे. तुमचं जे काही पार्टनरशिपचं डील असणार आहे ते कायदेशीर सगळ्या गोष्टी प्रोसेस होणार आहे. पण त्यांनी जो तुमच्या बिझनेस आयडियावरती जो विश्वास दाखवला आहे, तीच तुमचं बिझनेसमध्ये यश मिळवण्याची पहिली पायरी असणार आहे, हे लक्षात घ्या. आज तुम्ही जेव्हा बऱ्याचशा नामवंत कंपन्यांच्या गोष्टी ऐकता, त्यामध्ये साधारणतः विचार केला तर KFC सारखा जो ब्रँड आहे, 65 वर्षाच्या व्यक्तीनं ही KFCची चेन अख्ख्या जगात आज उभी केलेली आहे. त्यांनी कित्येक तरी हजारो वेळा लोकांचे नकार ऐकलेले आहेत, पण स्टील तो थांबला नाही. तो त्याची आयडिया घेऊन प्रत्येक नव्या नव्या इन्व्हेस्टरकडे जात 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 त्यांनी शेवटी एखादा इन्व्हेस्टर गाठला आणि त्या इन्व्हेस्टरनी जे त्याला सपोर्ट केला फायनान्शियली आणि ह्याच्या बिझनेस आयडियामध्ये असलेला जो कॉन्फिडन्स होता, या दोन्हीच्या मिश्रणातून त्यांनी KFC आज अख्ख्या जगात उपलब्ध करून दिली आणि KFC हा मोठा ब्रँड बनवला. तर हे कसं झालं, तर हाच एक फंडा आहे. तुम्हाला जर यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा तुमचं इन्व्हेस्टर शोधावं लागेल. मग मी इथं जे म्हणतो मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा छोट्या मोठ्या बिझनेस आयडिया तुम्हाला भेटतील. माझा मुख्य उद्देश हा लोकांनी जॉब करून साईड इन्कमच्या हेतून सगळे धंदे करावे अशी इच्छा असते माझी. कारण का आत्ताच्या घडीला लोकांकडं खरंच तेवढी परिस्थिती आहे नाही आहे हे मी इथे बसून तुम्हाला सांगू शकत पण नाही, आणि मी तुमच्यावरती तेवढं मॉनिटर करू शकत नाही किंवा माझ्यावर तेवढा हक्कही नाही आहे. पण मी तुम्हाला सेफ झोनमध्ये कसं खेळता येईल याच्यासाठी मी तुम्हाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत राहतो. तर मित्रांनो, लक्षात घ्या, छोटा जरी व्यवसाय असला ना तरी त्याच्यासाठी तुम्ही तुमचा इन्व्हेस्टर शोधा. म्हणजे आपण जर घरातल्या घरात एखादा व्यवसाय करायचं ठरवलं तरी तुमच्या आईवडिलांकडनं तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट घ्या आणि त्यांना ते पैसे रेग्युलर बेसिसवरती परत करा, जसे तुमच्या उद्योगातून येतील तसं. काय होतं याच्यातून की तुम्ही जेव्हा तुमच्या आईवडिलांकडनं किंवा कुठल्या तरी बाहेरच्या माणसाकडनं
जेव्हा पैसे घेता तेव्हा तुम्हाला एक गोष्ट माहीत असते की मला ह्याचे पैसे पे करणे. आणि जेव्हा तुम्ही तुमचे पैसे जेव्हा उद्योगात लावता तेव्हा काय होतं की तुम्हाला माहिती हा पैसा माझाच आहे. आणि मग आपला एक जो ॲटिट्यूड असतो तो एक लेझी ॲटिट्यूड असतो. कस्टमर आलं ठीक आहे, नाही आलं चल ठीक आहे, नुकसान झालं, 6-7 महिन्याने परत आपण नोकरी जॉईन करू, काही ना काहीतरी करू. पण अरे बाबांनो, तुमचा जो पैसा वाया गेलाय त्याचं काय? तुमचे जे कष्ट वाया गेले, तुमचे जे 6 महिने वाया गेले त्याचं काय? त्याची काही व्हॅल्यू आहे की नाही? तर ह्याच्यासाठी तुम्ही तुमचा इन्व्हेस्टर शोधणं फार गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला तुमची आयडिया विकत घेणारा जर इन्व्हेस्टर मिळाला तर ह्याचा अर्थ लक्षात घ्या, तुम्हाला तुमचं कस्टमर 1000% मिळणार आहे. कारण का इन्व्हेस्टर्स जे असतात ते मूर्ख नसतात, ते योग्य ठिकाणीच इन्व्हेस्टमेंट करतात. मग तुम्ही आत्ताचं नुकतंच उदाहरण बघितलं असेल तर रतन टाटांनी पण एका स्टार्टअप कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. रतन टाटांनी ओला, उबेर ह्यासारख्या कंपन्यांमध्ये पण स्वतःची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ती अशीच नाही केलेली. त्यांना विश्वास आहे की हा जो बिझनेस ट्रेंड आहे, बिझनेस आयडिया जी आहे ती नक्कीच लोकांच्या फायद्याची आहे आणि हा बिझनेस होणारच आहे. त्यामुळं आजच्या घडीला ओला, उबेर सारख्या गाड्या हे पूर्ण देशामध्ये लोकांना चांगल्या पद्धतीने मोठमोठ्या शहरांमध्ये पूर्ण देशात सर्व्हिस देतात. आणि आज लोक कुठलंही मेट्रो सिटी घ्या, तुम्हाला तिथं ती ओला, उबेरच वापरताना आजकाल लोक दिसतील. कारण का ह्याच्या मागे 2 कारणं आहेत. एक तर रिक्षावाल्यांचा जो ॲटिट्यूड आहे आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्व्हिस. ज्या इन्व्हेस्टर जेव्हा असतो ना त्याला ह्या सगळ्या गोष्टींची आयडिया असते. त्यांना माहीत असतं की ह्या गोष्टी आत्ता बाजारात घडत आहेत. भले रतन टाटा काय तुम्हाला कधी बसनी वगैरे जाताना फिरताना दिसलेत का? नाही. पण त्यांनी तिथे इन्व्हेस्टमेंट का केली? कारण की त्यांना ह्या गोष्टींची जाणीव आहे. आणि जेव्हा अशा लोकांकडनं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट येते, म्हणजे कुठचाही व्यक्ती असो, हे तर मोठ्या उद्योगाच्या बाबतीत झालं. असे लोक जेव्हा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करतात तेव्हा लक्षात घ्या तुमची आयडिया नक्कीच भारी आहे. आणि तुम्हाला तुमच्या आयडियावरती कॉन्फिडन्स असणं पण खूप गरजेचं आहे. घरातला घरगुती व्यवसाय असो किंवा छोटा व्यवसाय असो किंवा छोटंसं दुकान वगैरे काही टाकणं असो, तर तुम्ही ते जरी केलं आणि त्याच्यासाठी सुद्धा योग्य इन्व्हेस्टर निवडला तरी त्याचा खूप उपयोग होतो. इन्व्हेस्टर असणं का गरजेचं आहे तर त्याच्या मागे पण अजून एक रिझन आहे मित्रांनो. तुम्ही समजा उद्या 10 लाख रुपये स्वतःकडे आहेत. तुम्ही जेव्हा विचार करताय की एखादा मला बिझनेस चालू करायचा आहे, पण तुमचे 10 लाख रुपयाला तुम्ही हात लावला नाहीये असं गृहीत धरा आणि तुम्ही एक इन्व्हेस्टर शोधलाय. तुम्ही 15-20 ठिकाणी जाऊन स्वतःची आयडिया विकून एक इन्व्हेस्टर शोधलाय. त्याला काही तुमचं पैसे कसं देणार काय वगैरे हा जो तुमचा कायदेशीर व्यवहार आहे तो झालाय. आणि त्यानंतर ना इन्व्हेस्टरनी तुम्हाला समजा एक चांगली अमाऊंट 10-20 लाख रुपये जे काही तुमच्या बिझनेसला लागतं ती दिलेली आहे. 20 लाख रुपये दिले त्यामुळे तुम्ही बिझनेस एकदम चांगला व्यवसायशीर सुरू करू शकले. तुमचा बिझनेस चालू झालेला आहे. मस्तमध्ये तुमच्या डोक्यावरती रिलॅक्स्ड माइंडमध्ये तुम्ही आहात आणि तुम्ही इझिली फक्त फोकस हा जो तुमचा आहे की त्या बिझनेसवरच राहणार आहे. कारण का तुमचा जो पैसा आहे तो त्याच्यात काही गुंतलेला नाही आहे. जो पैसा गुंतलेला आहे तो इन्व्हेस्टरचा आहे. पण इन्व्हेस्टरला आपण उत्तरदायी आहोत आणि इन्व्हेस्टरला आपल्याला पैसे देणं आहे. कारण का आपलं त्याच्याशी काही ना काही डील झालेलं आहे. हे प्रेशरसुद्धा तुमच्या डोक्यावर असणार आहे. त्यामुळे तुम्ही बिझनेस कसा चांगल्या पद्धतीनं रन करता येईल ह्याच्यासाठी तुम्ही कंटिन्यूस प्रयत्न करत राहणार. तेच जर स्वतःचा पैसा असला तर आपल्या घरातला पैसा जेव्हा असतो तेव्हा तो एक थोड्या प्रमाणातच असतो. म्हणजे जर समजा जर उद्या बिझनेसला जर आपल्याला 20 लाख लागणार असतील तर आपल्याकडे असतात 10-12 लाख रुपये आणि त्यातच आपण चालू करतो. मग नंतर आल्यावरती इन्व्हेस्ट करू. तर तसं जे होतं त्याच्यातून आपण कर्जबाजारी होतो आणि त्या बिझनेसमध्ये आपलं एकतर माइंडसेट लागत नाही. रोज नव्याने धक्के बसत राहतात आणि कुठंतरी अनस्टेबल होऊन आपण त्या बिझनेसमधनं एक्झिट घेतो. पण तेच इन्व्हेस्टरकडनं जेव्हा आपण पैसे घेतो तर एक चांगल्या पद्धतीनंच इन्व्हेस्टमेंट घेऊ शकतो. म्हणजे जर 20 लाख लागतात त्या बिझनेसच्या मॉडेलसाठी, तुम्ही जर त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करून तुम्ही जर त्याचा जो काही खर्च वगैरे सगळ्या गोष्टी जर हे केल्या आणि सेफ फंड वगैरे असे पूर्ण तुम्ही त्याचा प्लॅन डिझाईन करून जर इन्व्हेस्टरला दाखवला, इन्व्हेस्टरने जो तो ॲक्सेप्ट केला, तो म्हटलं की बरं ठीक आहे, मी तुम्हाला 20 लाख लागतात ते तुझ्या ह्या सगळ्या सेफ डिपॉझिट वगैरे पकडून ह्या सगळ्या गोष्टींना 25 लाख टोटल जरी लागत असेल तर ते मी इन्व्हेस्ट करायला रेडी असे आहे. त्यानंतर तुमचा करार वगैरे जे काही गोष्टी असतील त्या कायदेशीर होऊ शकतील आणि त्याच्यातून तुम्ही एक चांगली बिझनेस
भवितव्यात डील उभारू शकता आणि तो बिझनेस सक्सेसफुली रन करू शकता. हे ह्युमन सायकोलॉजी आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. ह्युमन सायकोलॉजीमध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही लोकांचा जॉब करत असता तेव्हा तुम्ही 9-10 तास व मुकाट्यानं काम करत राहता. पण तेच जेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःचा बिझनेस आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मला कोण उत्तरदायी नाही आहे आणि मी कोणाला काही बांधील नाही आहे, तर त्यावेळेला तुमच्या ॲटिट्यूडमध्ये फरक पडतो. हां, किंबहुना हा सगळ्यांच्यातच पडतो असा भाग नाही आहे. पण जर तुम्ही इन्व्हेस्टर उभा करू शकला तर तुमचा बिझनेस यशस्वी होऊ शकतो असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद मित्रांनो. बाय बाय.